पुण्याच्या मावळ तालुक्यातील देहू बाजारपेठेतल्या फुटपाथवर अतिक्रमण केले आहे। अतिक्रमणामुळे 4 फूट रुंद फुटपाथसह 20 फूट रुंद असलेल्या रस्त्यापैकी फक्त 10 फूट रुंद रस्ताच आता शिल्लक राहिला आहे। त्यातच नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय। फुटपाथची रुंदी कमी असून या फुटपाथचा वापरच होत नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय। तर व्यापारी आणि पादचारी दोघांचाही विचार करून याबाबत लवकरच तोडगा काढू असं आश्वासन देहू रोड कॅन्टोन्मेंटल बोर्डाच्या नगरसेवकांनी दिलंय। पण कॅन्टोन्मेंट बोर्डने पूर्ण केलेलंच नाही आहे। तर कुठं ते 1-1.5 फुटच राहिलं, कुठं 2 फुटच राहिलं। लोक त्याच्यावरती जाणार कसं? हमने हमारा जगह दिया, जितना आगे हम सब पीछे लिया, फुटपाथ बनाया, लेकिन कुछ यूज़ का नहीं। वहाँ पे कोई आदमी चलता नहीं है। एक आदमी ऐसा दिखेगा नहीं आपको, कस्टमर वगैरह की यहाँ से चलेगा। इसलिए हमने हमारा सामान भी रखा है यहाँ पर। व्यापाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण म्हणण्यापेक्षा त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड वगैरे बाहेर लावले, त्यांचे सामान वगैरे लावलेले। ते जर लोकांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर चुकीचं आहे। पण व्यापाऱ्यांचं पण काय होतं की ॲडव्हर्टाइजमेंट केल्याशिवाय आणि डिस्प्ले केल्याशिवाय त्यांचं पण गिऱ्हाईक दुकानात येत नाही। आता यांचाच विषयाचा बोर्डाचा आणि व्यापाऱ्यांचा याच्यात मी मध्यस्थी करून आता दोघांची एक संयुक्त बैठक लावून कसं काय यांना हे आतमध्ये घेता येईल सामान आणि फुटपाथ मोकळा करायचा। मी येत्या आठवड्यात हे 100% प्रयत्न करणार।